कब से तलाश है। हो हॅलो नमस्कार मंडळी, सुआजीच्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. अहो या आठवणींच्या भंडारामध्ये जी रमते ना मी, ती बाहेरच येत नाही. काय सांगू, काल सनम तेरी कसमचा एपिसोड केला ना, आणि तेव्हापासून जी स्वप्नात गेले ते अजून बाहेरच येत नाहीये. पाहिला नाही तुम्ही तो शो? अहो नक्की बघा. सुआजीच्या चॅनलवरती आठवणींच्या भंडारात तुम्हाला तो सापडेल. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सांगत होते मी तुम्हाला कालची गोष्ट. तो 1982 चा काळ होता. आपल्या हिंदी सृष्टीतले सगळे हिरो म्हणजे कमल हसन, ऋषी कपूर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना हळूहळू जायला लागला होता. या सगळ्या स्वप्नांच्या फिल्मी दुनियेमध्ये वावरताना घरी आले आणि माझ्या काकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी बॉम्ब टाकला माझ्यावरती, उद्या तुला मुलगा बघायला जायचंय म्हणून. तो काळ कसा होता माहितीये का? बहुतेक प्रत्येक घरातून एक 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 कोणीतरी अमेरिकेला जावं लागलं होतं. म्हणजे मोठे भावंड इंजिनियर, डॉक्टर्स आपापल्या कर्तृत्वाने गेले होते आणि आता हळूहळू त्यांचीही भावंड तिकडे जाऊ लागली होती. त्यामुळे वधू-वरांच्या दुनियेमध्ये वरांना जर अमेरिकेतला आहे म्हटल्यानंतर फारच मोठं वरचं स्थान असेल. मग आई वडील अगदी मोठी, त्यांची तर मान फारच ताठ होईल. आणि मग ते सांगत, अहो आमचा मुलगा की नाही फक्त 4 दिवस येणार आहे, त्याला वेळच नाहीये, त्यामुळे मुलगी बघायला आम्हीच येऊ आणि आम्हाला जर पसंत पडली तर मुलगा बघायला येईल. म्हणजे हे आई वडील एक 50 एक मुली बघत, त्यातल्या 5-10 मुली सिलेक्ट करत आणि मग तो मुलगा आपला यायचा, 4 दिवस राही, 1-2 दिवसामध्ये जी काय 4-5-10 मुली बघितल्या त्याच्यातली जी मुलगी आवडेल तिच्याशी लग्न करून चौथ्या दिवशी पसार. आणि ही मुलगी इथे माहेर सासर फेऱ्या मारत बसे, ग्रीन कार्डची वाट पाहत. आमच्याकडे मला जो स्थळ आलं होतं ना, तो अमेरिकेतून मुली बघायला म्हणून नव्हता आला, त्याचे वडील गेले म्हणून आला होता. पण आई मात्र मागे लागली, आता आला आहेस तर मुलगी बघून जा. असं काय होईल ते उद्याचं उद्या बघू असं म्हणून मी छानपैकी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रविवारची सकाळ होती. माझे तेव्हा कसे छान लांब सोनेरी केस होते. अहो खरंच, खोटं वाटतं तुम्हाला? थांबा मी तुम्हाला दाखवते. अहो खरंच खरंच. अरे चा, ही कोण छोटी चिमुरडी मुलगी? आणि किती रागावून रुसून बघतेय, बघितलत का? बरोबर आहे, बाबांवर रुसली होती ती. त वरून ताकभात ओळखण्या इतकी मोठी झाली आहेस असं म्हणाले ना ते तिला. एनिवे, सकाळी मी छानपैकी माझे लांब केस धुवून ओल्या केसांची वेणी न घातला वेणी घातली, कारण तेव्हा ड्रायर नव्हते वापरत ना आपण. तेवढ्यात माझी वहिनी आली आणि माझ्या काकांशी गप्पा मारण्यात गुंतली. मुलगा किती सोज्वळ आहे, कुटुंब किती छान आहे. मी समोर गेल्या गेल्या माझ्या हातात साडी ठेवली आणि म्हणाली, साडी आणली तुझ्यासाठी, ही माझी साडी नेस. मला मनात इतकं हसायला आलं, पण तरी देखील मी ती साडी नेसले आणि तयार झाले. काकांनी निर्णय माझ्यावर सोपवला होता, त्यामुळे ते अगदी निवांत होते. मी देखील विचार केला, वेल ते आपल्या घरी येत नाहीयेत, आपण त्यांच्या घरी चाललोय, म्हणजे मुलगीच मुलगा बघायला चालली आहे, का नाही आपण या संधीचा फायदा घेत पोहे खायला जाऊया, असं म्हणून मी आणि वहिनी बाहेर पडलो. पुढे काय होईल ते ऐकायला उद्या परत या. बाय बाय.